जी तळ्याची अवस्था आज दुरावस्था होती, काही नसताना सत्ता नसताना इकडं तिकडं लोकांच्याकडनं निधी गोळा करून आज व्यायामशाळेचे साहित्य तिथं लावलेलं आहे. परत तळ्याची स्वच्छता 2 वेळा केलेली आहे. गावात छोटी मोठी कामं आहेत, प्रत्येकाच्या अडचणी असो कोणाची. आता ॲम्ब्युलन्स इथं गावात नव्हती त्यावेळा त्या ॲम्ब्युलन्स ND दादांनी हिंदुस्थानी मंडळाच्या ह्याच्यातनं थोडं बहुत इकडनं तिकडनं लोकांच्याकडनं निधी गोळा करून आपण थोडं मंडळाचे पैसे घालून आणि ॲम्ब्युलन्स उभा केली. आणि ही गोरगरिबांच्या खरोखर फायद्याची गोष्ट आहे. ही ॲम्ब्युलन्स आज गावासाठी सेवेत कार्यरत आहे आणि हे निस्वार्थीपणे काम केलेलं आहे. आणि अशी निस्वार्थीपणे काम करणारी ND दादासारखी माणसं जिल्हा परिषदला निवडून येणं हे गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे. उसगावच्या जनतेनं काय, उसगावच्या जनतेनं जेवढं होता होईल तेवढं ND दादांना निवडून द्यायचं आणि त्यांना एकदा कार्य करायचं. आणि त्यांना बाबा एक जर सत्ता असेल किंवा पदावरती असेल तर चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम करतील हा विश्वास आहे. झेडपीला ठरवले, झेडपीला लोकांनी ठरले, महिलांनी तरी ठरवले, सगळ्या बायकांनी वगैरे लोकांनीसुद्धा ठरवले. कारण लोकांच्या मनात एक NDबद्दलची आत्मीयता चांगली आहे. सर्वांच्या हाकेला धावून येणारा, रात्री 12 वाजता फोन करा, कधीही फोन करा ND दादा. आणि ते असं काही म्हणत नाहीत की बाबा ह्यो माझ्याकडे नव्हता किंवा ह्यो त्या पक्षाचा आहे किंवा ह्या पक्षाचा आहे, तो त्या मंडळाचा आहे. कुठल्याही भागातनं माणूस आला की त्याचं हा काम करतात, हा त्यांचा एक मोठापणा आहे. ND दादांचा हा एक मोठेपणा आहे.